धनुष्यबाण परत उद्धव ठाकरेंकडे येणार की सर्वोच्च न्यायालयाला थेट हे चिन्हच गोठवणार? शिवसेना भवनात झालेल्या बंद दाराआडच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर असा दावा केल्याची माहिती समोर आली आहे की धनुष्यबाण आपल्याला मिळेल आणि जर मिळालं नाही तर सर्वोच्च न्यायालय ते चिन्ह गोठवेल. एवढंच नाही तर 2029च्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असा स्पष्ट आदेशही त्यांनी दिला. मग सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडतंय? उद्धव ठाकरे इतके आत्मविश्वासात का आहेत आणि जर धनुष्यबाण गोठवलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय मोठा भूकंप होऊ शकतो? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लढ्यांपैकी एक असलेली शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. जवळपास 4 वर्षांपासून सर्वच न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात आता अंतिम सुनावणी सुरू आहे. आता एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात अनेक मोठे संकेत दिल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल आणि जर मिळालं नाही तर सर्वोच्च न्यायालय हे चिन्ह गोठवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. धनुष्यबाणावर ठाकरेंचा इतका विश्वास का? 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. गेल्या काही सुनावण्यांमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितलं की निवडणूक आयोगानं फक्त आमदारांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेतला, पण मूळ राजकीय पक्षाची रचना, पक्षाची घटना आणि पक्षप्रमुख यांचा पुरेसा विचार केला नाही. सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांचा दाखला देत विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे 2 वेगळे घटक आहेत हा मुद्दा ठळकपणे मांडला. या युक्तिवादामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. धनुष्यबाण नाही मिळालं तर चिन्ह गोठवेल याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेंनी बैठकीत केलेल्या वक्तव्याचा अर्थ अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावलाय. जर सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण वाटला पण लगेच कोणत्या गटाला चिन्ह द्यावं यावर अंतिम निष्कर्ष काढणं शक्य झालं नाही तर न्यायालय तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा पर्याय निवडू शकतं अशी राजकीय आणि कायदेशीर चर्चा सुरू आहे. अर्थात न्यायालय काय निर्णय देईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल. मात्र ठाकरे गटाला अशा शक्यतेबाबत विश्वास असल्याचं त्यांच्या वक्तव्यावर दिसून येतंय. बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा. ही बैठक केवळ न्यायालयीन लढाईपुरती मर्यादित नव्हती तर उद्धव ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही स्पष्ट संदेश दिला. ज्यांना जबाबदारी पार पाडता येत नाही त्यांनी पदाचा हट्ट धरू नये. अशा लोकांना दुसरी जबाबदारी दिली जाईल अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यातूनच एक गोष्ट स्पष्ट दिसते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी पक्ष संघटना मजबूत ठेवण्यावर ठाकरे आता सर्वाधिक भर देताना दिसतात. 2029ची तयारी आजपासूनच सुरू झालेली. या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनी थेट 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले. लोकांना हा प्रश्न पडू शकतो, आज निवडणुकांना वेळ आहे मग एवढी घाई का? त्यामागचं कारण स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या संघटनेत मोठे बदल झाले. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या गटात गेले. त्यामुळे आता नव्याने संघटना उभी करणं, नवीन कार्यकर्ते जोडणं आणि प्रत्येक गावात पक्षाचं जाळ मजबूत करणं हे ठाकरेंचं प्राथमिक लक्ष असल्याचं दिसते. त्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडणुका हे पहिलं रणांगण मानलं जातंय. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आपल्या संघटनेला निवडणुकीच्या मोडमध्ये आणतायत. धनुष्यबाण परत मिळेल किंवा चिन्ह गोठवेल असा त्यांचा विश्वास आहे. पण अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयच देणार आहे आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पर्व सुरू करू शकतो. जर न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला तर एक चित्र तयार होईल. पण जर निर्णय बदलला किंवा चिन्ह गोठवण्याचा मार्ग स्वीकारला तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय गणित बदलू शकतं. आता सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले. तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल कोणाच्या बाजूने जाईल? धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहील, उद्धव ठाकरे यांना परत मिळेल की न्यायालय चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेईल?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.